दिनाच्या पूर्वसंध्येला सुलेखनाच्या कॅलिग्राफीच्या क्षेत्रात नवा आयाम उभा करणारे कोकणचे सुपुत्र अच्युत पालव यांना यंदाच्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले। हा प्रतिष्ठित पुरस्कार दाना त्यांच्या अप्रतिम कार्यासाठी जाहीर करण्यात आलाय। अच्युत पालव हे सुलेखन क्षेत्रातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं नाव आहे। त्यांनी भारतीय सुलेखनाला जागतिक व्यासपीठावर पोहोचवलंय। त्यांच्या हस्तलिखित अक्षरात भारतीय परंपरेचा सौंदर्यपूर्ण स्पर्श दिसून येतो। त्यांच्या सुलेखनातील वैशिष्ट्य म्हणजे अक्षरांच्या साध्या रचनेतूनही त्यांनी एक वेगळाच सौंदर्याचा अनुभव दिलाय। त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना प्रेरित केलंय आणि भारतीय सुलेखनाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे। स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेनं राबवलेली चित्रकविता भिंतीची अभिनव संकल्पना अच्युत पालव यांच्या कविता सुलेखनातून यशस्वी झाली होती। त्याचं कौतुक राज्यभरातून झालं। विशेष म्हणजे याची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली। मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून आपल्या सुलेखनातील विद्यार्थ्यांसह ते मागील अनेक वर्ष वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रदर्शनी भागात मराठी सुलेखनाचं प्रदर्शन महानगरपालिकेच्या सहयोगानं आयोजित करत असतात। स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ते नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्युटिफिकेशन आयकॉन आहेत। 40हून अधिक वर्ष समर्पित भावनेनं सुलेखनासाठी आणि त्यातही मोडी लिपीसाठी अनमोल योगदान देणाऱ्या अच्युत पालव यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचा पद्मश्री पुरस्कारानं यथोचित गौरव करण्यात आला। अच्युत पालव यांच्या या पद्मश्री पुरस्कारामुळे सुलेखन क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला प्रोत्साहन मिळेल, नवी दिशा मिळेल। भारत हा लिपीप्रधान देश असून विविध लिप्यांमध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे। त्यातली मिठास पकडली पाहिजे। मग लिप्यांचा वापरातून माणसं जोडली जातील असं मौलिक विचार समाजाला पद्मश्री अच्युत पालव यांनी दिलाय। सुलेखनकार अच्युत पालव यांच्या या अद्वितीय योगदानासाठी त्यांचा सन्मान पद्मश्री पुरस्कारानं होतोय। याचा महाराष्ट्राला विशेष अभिमान आहे। अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं महाराष्ट्र माझा नेटवर्कतर्फे मनपूर्वक अभिनंदन।